भगत साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल। चला सामना सुरू करा पंच, वेळ नाही गेला पाहिजे। नील ठाकूर यांचा शुभ सन्मान पाहतो, त्यांच्या वतीनं नील 11 नावाखाली संघ मात्र आज पॅक करण्यात आला, परंतु पहिल्या फेरीमध्ये पराभव जरी पत्करावा लागला असेल तरी मात्र आपल्या परीनं उत्तम खेळ त्यांचाही राहिलाय। धन्यवाद। आणि यानंतर विनंती करेन शैलेजी भगत साहेबांना पांडुरंगजी ओळेकर साहेबांचा शुभ सन्मान तिथे करावा लागेल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच। अतिश कोळी तरघर टीमचा खेळाडू राहिला मॅन ऑफ द मॅच। अतिश कोळी आपण मंचावरती या आणि पंच बॅचला सुरुवात करा। त्यानंतर मेघनाथजी वाजेकर साहेब यांच्यावर उपस्थित त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल शैलेजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते। मेघनाथजी वाजेकर साहेब, त्याच्यावर निलेश पाटील दिघोडे आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकार यायचा आहे। निलेशजी पाटील दिघोडे या आपण। मयूरजी घरात दिघोडे माजी सरपंच मॅन ऑफ द मॅच। सुनीलजी कुंभार आपल्याला विनंती करतो दादा आपणही या। सुनील दादा कुंभार आपल्याला विनंती करतोय। तर अतिश यायचं आपण मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाते आहे अतिश गोळी। काय उत्तम खेळ राहिला त्याचाही, अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ। सगळ्या भगत मंडळी मात्र एकत्र येत आपल्या या उत्कृष्ट खेळाडूचा म्हणजेच खऱ्या अर्थानं अतिश कोळे याचा मात्र शुभ सन्मान केला जातोय। यानंतर एक सन्मान आपण शैलेश करूया। एक सन्मान आहे तर वळूया आपण या पूर्वार्धाकडे। एका बाजूला संघ असेल तो म्हणजे सुरस्मृती ओढापण वहाळ, एका बाजूला जय माता दिघोडे। ओर टू कमेंट्री बॉक्स जिथे असतील समीर जी सोमणे सर। यस, फटका फसलाय, कदाचित विकेटची चान्स आणि ते चांगला जेल। पहिला धक्का दिघोडे संघाला आणि धावा आहेत दिघोडे संघाच्या 7। सर्वांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे, गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, कोंबडभुजे क्रिकेट क्लब, गणेशपुरी क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने उलवे नोड परिसरातील एक भव्य दिव्य मर्यादित षटकांचे हे क्रिकेटचे सामने, अर्थातच खासदार आमदार चषक, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेमध्ये। आजच्या नवीन पोलमधील हा पहिला सामना इथे रंगतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाचरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला आणि आज स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। पहिला सामना देखील झाला ई गट मधील। आदरणीय विजयजी भगत साहेब यांचं म्हणजे विनयजी घरत साहेब, विजयजी घरत साहेबांचं मनपूर्वक स्वागत। या सगळ्या प्रमुख अतिथींचं आणि मान्यवरांचं मनस्वी स्वागत करत दोस्ती चषक 2025 त्याचबरोबर माजी खासदार आमदार चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। यस, खास करून माजी खासदार आमदार चषक आणि दोस्ती चषकाचे आयोजन। धावा आहेत त्या 7। सूरज पाटील मैदानात दाखल झालाय। पहिले षटक टाकतोय सुदेश साळुंके। ऑन साइडला आल्या आल्या आक्रमण, बॉल सीमारेषा पार, सूरजच्या बॅटमधून षटकार। तेरा धावा।
पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता, टप्पा पडला बाहेर, थोडा चेंडू निघाला सुदेशचा, परंतु हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. पहिला फलंदाज होता आयुष कोळी, त्याने एक चौकार मारला, त्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. एकविरा लाईव्ह इव्हेंटवरती स्पर्धा तुम्ही पाहताय. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 14 धावा, 1 विकेट. पुन्हा शॉर्ट पिच बॉल सहज पूल करतोय, लॉंग ऑनच्या दिशेनं फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. 2 षटकार खेचले या ओव्हरमध्ये सूरजने. आयुष कोळीच्या बॅटमधून एक चौकार आला, सुदेश साळुंके महागडा ठरला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल धावा आल्या त्या, एक बाद. तब्बल 20 धावा कुठल्यात, आणि त्यामध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार. या दरम्यान खऱ्या अर्थानं ज्या आवाजानं यंदा सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं जात आहे, प्रीतमजी पाटील 40+ लिजेंड्स म्हणजे जी ओळख राहिली आहे, अनेक उत्तम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला आहे आणि नवी इनिंग्स समालोचन याच्याकडे ते वळलेत. त्यांचं करूया आपण स्वागत. खऱ्या अर्थानं पनवेल 40+ उत्तर विभागाचे अध्यक्ष आदरणीय प्रीतमजी पाटील सरांचं सहर्ष स्वागत. चला मॅच चालू करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंपल्सरी आहेत. चला नवीन चेंडूची पूर्तता करा. काल आदरणीय संजीव नाईक साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि नवी मुंबई महानगरपालिका, खरं तर नवी मुंबईच्या विकासामध्ये सर्वात मोठं योगदान नाईक कुटुंबांचं आहे आणि खास करून संजीव नाईक साहेबांचा देखील उल्लेख व्हायलाच हवा. काल त्यांनी भरभरून कौतुक केलं सर्वांचं आणि काल त्यांनी ज्या सूचना दिल्यात त्या देखील फार महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये उल्वेन नोड हा विकासाचा एक हब झाला आहे, हे या गोष्टीचा देखील त्याने उल्लेख केला आणि हे खरं आहे. कारण उल्वेन नोडचा आपण विचार केला तर 15 मिनिटांमध्ये मुंबईला पोचू शकता, अगदी 1 तासामध्ये 1-1.5 तासामध्ये तुम्ही पुण्याला पोचू शकता, तुम्ही पनवेल तुम्हाला जवळ आहे, नवी मुंबई तुम्हाला जवळ आहे, सगळं काही म्हणजे इंटरनॅशनल अगदी आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे ते तर अगदी तुमच्या बाजूलाच आहे. म्हणून विकासाचं एक हब म्हणून उल्वेन नोडकडे पाहिले जाते आणि या उल्वेन नोड परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. बाकफुटला जाऊन कट केलाय, चांगला स्ट्रोक आहे अभिजित ठाकूर छोट्याच्या बॅटमधून. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, 1 धाव इथे 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. प्रवीण आलाय दुसऱ्या षटकात, 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 22 वर. भारत विरोधात ऑस्ट्रेलिया देखील सामना चालू आहे. सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवरती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर खूप बोंबाबोंब चालू होती विराट कोहलीच्या नावावर आणि त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. बडा प्लेयर. पाठ टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कदाचित छोट्या दुसरीसाठी पलटेल आणि यस 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग छोट्याकडून. कॉलिंग चांगलं आहे सूरजचं देखील, ताळमेळ चांगलं जुळलं आणि लगेचच 2 धावा इथे घेतल्या. 2 धाव्याने स्कोर 24-24. निलेशजी खारकर साहेब, धीरजजी ओळेकर साहेब आणि शैलेशजी महादेव भगत साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी ही स्पर्धा सर्वांचं सहकार्य लाभलंय. 24 धावा, सेकंड ओव्हर चालू आहे. 4-4 षटकांच्या मॅचेस. हा सी गटातील पहिला सामना आहे. पुन्हा तोच प्रयत्न होता बाकफुटला जात असताना कट करण्याचा, परंतु बॅटच्या अगदी आतमध्ये चेंडू लागला, कव्हर्सला गेला, फक्त 1च धाव. पहिल्या ओव्हरमध्ये सूरजच्या बॅटमधून 2 पूलचे फटके आपण पाहिले, ते देखील फ्रंट फुट पूल जे वाडीश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने गेले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अंगावरती टाकलेले चेंडू त्यांचा त्याने खरपूस समाचार घेतला. 25 धावा, 25 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 64. पाठ टाकलेला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल वेगाने चाललाय. सूरजकडे कमालीची ताकद आहे, बॉटम हँड स्ट्रॉंग आहेत त्याचे आणि त्याचा फायदा तो चांगला उचलतो, हे नेहमीच आपण पाहिलंय. आयुष कोळीची विकेट गेल्यानंतर संपूर्णपणे डाव सांभाळलाय तो सूरजने. त्याला साथ देतो अभिजित ठाकूर छोट्या. धावसंख्या ती 27-27. सेकंड ओव्हर चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच अक्षयदादा पाटील 11 नेरूळ आणि त्यांच्या विरोधात MMV धाकटी जुई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. 27 वरती 1.
गती कमी करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे, पंच इथे दंडित करतील. पहिल्या ओव्हरमध्ये महत्वाचा खेळाडू सुदेशच्या विरोधात धाबा आल्यानंतर आता दबाव जाणवतोय गोलंदाजांवर. 8 धाबा दिल्यात आतापर्यंत प्रवीणने आणि संघाची धावसंख्या दिगोडेची 28. एका मोठ्या धावसंख्येच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना दिगोडे संघ खोदून काढला हा चेंडू, परंतु संधी नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतो, खोलला टाकलेला बॉल. 28 लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक केले. प्रत्येक डॉट बॉल इथे महत्वाचे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एका गोलंदाजाला एकच ओव्हर टाकण्याची संधी असेल आणि ते चांगलंच टाकावं लागेल. 28. पुन्हा गती कमी केली आणि ते फलंदाज बाद. मध्ये अतिशय उत्तम असे व्यक्तिमत्व. विजय शेठ घरत यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. मी शैलेशदादा बघा त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित उल्वानर 2चे अध्यक्ष विजय शेठ घरत यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करायचं आहे. अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व अनेक माणसांनी एकत्र घेत खरं तर पाहिलं की आपल्या कामातून प्रतीत होणारा हा व्यक्तिमत्व विजय शेठ घरत यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. शैलेशदादांच्या शुभ हस्ते यानंतर मात्र जयवंत देशमुख साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. जयवंत देशमुख साहेबांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. जयवंत देशमुख साहेब अनेक दिग्गज मंडळींचा या स्पर्धेला भेट देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. आदरणीय जयवंत शेठ यानंतर मंचावर उपस्थित सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व. रोखठोकपणा जरी स्वभावात असेल तरी मनाने मृदू असलेले आदर्श व्यक्तिमत्व हेमंत शेठ ठाकूर यांचाही शुभ सन्मान इथं केला जाईल. मी शैलेशदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एका महान आणि यशस्वी माणसाचा म्हणजे हेमंतजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी हे त्यांचा मुख्य अंग राहिलं आहे आणि रोखठोकपणा आपल्या स्वभावातून नेहमी मानणारे या आदर्श व्यक्तिमत्व. धन्यवाद दादा. त्यानंतर सुहास शेठ भगत, आदरणीय सुहास शेठ भगत साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. सुहास शेठ भगत यानंतर सुदर्शन दादा घरत साहेब यांचाही सन्मान केला जाईल. यानंतर सुदर्शन दादा घरत यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. त्यानंतर मात्र अंकुशजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. अंकुशजी ठाकूर साहेब, आदरणीय अंकुश दादांना विनंती करेन. आणि त्यानंतर मात्र मनोजजी यादव साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मनोजजी यादव साहेब या सर्व मान्यवरांचं मनस्वी स्वागत आणि वळूया आपण लगेच या सामन्याकडे. गो टू कमेंट्री बॉक्स. 29 धावा झाल्यात. तिसरं षटक चालू आहे. रोहित चिल्लेकरने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव दिले आणि 1 विकेट त्याने महत्वाचे घेतले. गती कमी केली, खास करून लेग कटरचा वापर इथे करण्यात येतोय, परंतु टप्पा थोडा बाहेरही चेंडू निघाला. त्या कारणास्तव पंचांनी इशारा दिला व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. दिगोडे संघाची धावसंख्या 30. स्वप्नील सध्या मैदानात आहे. स्वप्नील पाटील आणि त्याच्या साथीला अजय ठाकूर. सर्वांचं सहर्ष स्वागत. माजी खासदार, आमदार आणि दोस्ती चषकामध्ये
उल्वेनोड परिसरातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. 30 धावा. वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय, कमालीचा स्ट्रोक होता. वाडीश लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. चांगली फिल्डिंग. वेगानं फटका खेचला स्वप्नीलने, परंतु बीट करू शकला नाही वाडीश लॉंगॉपच्या फिल्डरला. 1 धाव. चांगली फिल्डिंग. रोहित आमचे सगळे पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं नुकताच सहर्ष स्वागत इथे करण्यात आलं आयोजकांच्या वतीने. 31 धावा, 3 विकेट झाल्यात. 4 षटकांचा हा सामना. पुन्हा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यशस्वी झाला रोहित चिल्लेकर. खराब फिल्डिंग. या गोष्टी टाळाव्या लागतील तुम्हाला. पुन्हा एकदा फंबल झाला होता, परंतु 2च धाव्यांवरती आता समाधान मानावं लागेल. 2 धावा आणि या दुहेरी धाव संख्येने स्कोर जय माता दी दिघोडे संघाचा 33 वरती 3 आकड्यांचा खेळ. 3रं षटक चालू आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 33 धावा झाल्यात. 5च फक्त धावा दिल्यात त्या रोहित चिडलेकरने. हा देखील वेगवान चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये कव्हरला फिल्डर होता, स्वीपर कव्हरच्या दिशेने चाललाय, फिल्डिंग करतोय, थोडा धडपडला परंतु चेंडू अडवतोय. चांगली फिल्डिंग, शेवटी कंट्रोल केलं. 2 धावा आणि या दुहेरी धाव संख्येने 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 35 धावा झाल्या, 3 विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता वेगाने क्षेत्ररक्षकाला तिथे स्किड झाला, त्यानंतर खाली पुन्हा एकदा पडला, परंतु स्वतःला कंट्रोल करत सीमा लगत मात्र तिथे त्याने चेंडू अडवला. आई एकविरा इव्हेंट कॅमेरामनचं देखील कौतुक करायला हवं. या ज्या सगळ्या फ्रेम्स तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवल्या जातात, संदेश शेळके यांचं देखील स्वागत. 3 ओव्हर 35 धावा. या दरम्यान मंचाकडे खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच विठ्ठल शेठ ओळेकर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर अमितदादा नाईक आणि कृष्णाजी या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. धन्यवाद. खरं तर बंधू, वोडाफोन वहाल टीमचं विशेष कौतुक करायला हवं, कारण एकही टीम मिटिंग नव्हती. आत्ता कुठेतरी थोडे 3 खेळाडू एकत्रित येत आहेत आणि अगदी वेळेत. मला असं वाटतंय की 3 षटकांसाठी किमान 15 ते 16 मिनिटच घेतलेली आहेत आणि असंच करायला हवं प्रत्येक खेळाडूने. नेक्स्ट मॅच अक्षय दादा पाटील 11 नेरूळ आणि त्यांच्या विरोधात MMV धाकटी जुई. दोन्ही टीम नेरूळ संघ इथे उपस्थित झालाय. MMV धाकटी जुई, चला आपण लवकरात लवकर या टॉससाठी या. लास्ट ओव्हर. एक्सपिरियन्स बॉलर अधीर भगत. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 35, किमान 12च्या सरासरीच्या आसपास आहे तो दिघोडे हा संघ. आक्रमण करावं लागेल शेवटच्या षटकात, कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. अधीरचा पहिलाच बॉल फुल्लर लेनचा होता, पंचांकडे अपील, परंतु इथे अधीर सांगतोय की कदाचित पायाला चाटून हा चेंडू आलाय, परंतु पंचांनी सांगितलं नाही, फलंदाज नॉट आउट आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि ते पायाला लागून, परंतु इम्पॅक्ट लगेचच तुम्हाला कळतोय. चांगला निर्णय. येणार पॅनल, चांगली अंपायरिंग येणार पॅनल कडून. 35 धावा, 4थं षटक. प्लेड ऑन, बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टांवरती जाऊन चेंडू आदळलाय. स्वप्नील बाद. धक्का क्रमांक 4था. धावा आहेत त्या दिघोडे संघाच्या 35-35. शुभम आलाय मैदानात. शुभम वाणी मैदानात दाखल झालाय. पहिले 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत अधीर भगतने. त्याचा एक्सपिरियन्स त्याने दाखवलाय. एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर. 2 फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय सध्या. आई एकविरा इव्हेंट. मागचा चेंडू अधीर भगतची लाईन चांगली होती. ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नात प्लेड ऑन झाला तो बॅटर. आता पुन्हा बॉल चालला मिड विकेटला. प्लेसमेंट चांगली आहे. वेगानं थ्रो आणि ते विकेट किपरने केले चुकी. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि 2 धावेने धाव फलक 37-37. प्रयास होता तिथे, पहा किती वेगाने आला प्रयास कोळी. सुदेशच्या अगोदर तो तिथे पोहोचला आणि पिकअप अँड थ्रो, परंतु विकेट किपर गॅदर करू शकला नाही. कदाचित चेंडू अडवला असता
तर विकेटही आली असती. 37 झाल्या, 3 चेंडू शिल्लक आहेत. यंगस्टर प्रयास कोळी ज्याने नुकताच बाईक पटकावले. अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठमोरा धावतोय क्षेत्ररक्षक आणि ते जजमेंट. अंदाज चांगला बांधला होता परंतु शेवटी नजर आठवली आणि तिथे झेल सुटला. 2 घेतल्या, तिसरीचा प्रयत्न आणि ते 3ही कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग. 3 धाबा घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी. 3 धाब्याने स्कोर 40. शुभम आणि अजय ठाकूर. धाबांची गरज आहे कारण या ओव्हरमध्ये आदिरने या अगोदर फक्त 2च धाबा दिल्या होत्या. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा आल्या त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5. 40 वरती 4. नेक्स्ट मॅच धाकटी जुई आणि नेरूळ टॉस साठी या. नेरूळ आणि धाकटी जुई टॉस बॉक्स मध्ये आपली दोन्ही संघानं. नेरूळ आहे, धाकटी जुई संघात संघनायक. लक्षात घ्या, जर पहिला बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंग मधला तर टॉस विन जो उपस्थित संघ असेल त्याला दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 40 धावा झाल्यात. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन मागे आलाय, बॉल अडवू शकणार नाही फिल्डर. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. जय माता दी दिघोडे संघासाठी मिळतील धावा 4. मगाशी 33 वरती 3 होत्या आणि 4थं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. होईल का आक्रमण दिघोडे संघाकडून? स्विच हिटचा फटका, नक्कीच धावा मिळतील 4. बॉल चाललाय थडम्यांच्या वरतून सीमारेषा पार. शेवटच्या 2 चेंडूंवरती अजय ठाकूरच्या बॅटमधून आले 2 चौकार. अधीरने पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त धावा दिल्या होत्या 5 आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती धावा आल्या. 2 चौकाराच्या मदतीने 8. टोटल झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 48. 49 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. जय माताडी दिघोडे संघाच्या वतीनं वोडाफोन वहालच्या विरोधात सुरज स्फूर्ती वोडाफोन वहाल संघाच्या विरोधात 4 षटकांमध्ये 49. सन्मानाकडे वळतोय. मंचावर उपस्थित आदरणीय खऱ्या पाहतोय आपण अमितजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. मी शैलेश दादा भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित अमितजी नाईक यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर निलेशजी पाटील दिघोडे यांना विनंती करतात आपण या. निलेशजी पाटील दिघोडे, रवीन दादा यांचे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. अमित दादांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मयूरजी घरात आपल्याला विनंती करेन आपण या आपला सन्मान स्वीकारा. यानंतर कृष्णाजी यांना विनंती करतोय. कृष्णाजी यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. आदरणीय प्रीतम शेठ यांचा सन्मान. यानंतर निलेश दादा पाटील आणखीन एक उत्तम व्यक्तिमत्व दिघोडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. निलेश दादा आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. निलेश दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल आणि लगेचच टॉस होईल.
हेड इज अ कॉल. हेड. इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो म्हणजेच नेरूळ संघानं. धन्यवाद. तर नाणेफेकीच्या विजयानंतर आपला निर्णय का असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण आपण निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थानं बुलवान रोडमध्ये तुम्हाला अनेक वेळा आम्ही खेळताना पाहिलंय. अनेक वेळा नेरूळ टीम इथे खेळते. यंदाच्या मोसमामध्ये यंदाच्या सीझनमध्ये आपण किती टुर्नामेंट जिंकलात? यंदाच्या सीझनमध्ये आम्ही 4-5 टुर्नामेंट जिंकलो. लास्ट टाइम पण खासदार चषक झाली, तिथे पण आम्ही 3रा क्रमांक मिळवला. तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे कायम राहील. आणि नेरूळ संघ म्हटलं की ताकदवान गोलंदाजी हा, कारण शरीरयष्टीनं जरी भरपूर असेल तरी पण स्ट्रॉंग गोलंदाजी कायम तुमची राहिली आहे. यंदाच्या मोसममध्ये तुमचा इन्फॉर्म असलेला खेळाडूचं नाव सांगाल? अर्पित म्हात्रे आणि राहुल म्हात्रे. खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. आणि त्याचबरोबर टॉस तर आवाज यांचा गेलाय. प्रथम फलंदाजी करायची धाकटी संघाला. खऱ्या अर्थानं पाहिलं आपण तर टॉस बॉक्समधून रिपोर्ट येतोय. नाणेफेकीचा कौल लागला नेरूळ संघाच्या बाजूनं आणि स्वीकारलाय प्रथम क्षेत्ररक्षण. ऑटो कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया दिनेश सर. आमदार ट्रॉफी 2025 सी ग्रुप की पहली लड़ाई हम देख सकते हैं. सूरज स्मृति वोडाफोन वाहल और उनके खिलाफ जय माता दी दिघोड़े. पहले बल्लेबाजी करी थी दिघोड़े क्रिकेट टीम ने. रन जोड़े थे टोटल 48 जोड़े और जीतने के लिए 49 का टारगेट है. और घरेलू मैदान के ऊपर अब यहां से वाल क्रिकेट टीम किस तरीके का क्रिकेट खेलेगी, क्योंकि जिस तरीके से सुदेश ने भी जिक्र किया था कि घरेलू मैदान के ऊपर बेनिफिट जरूर होता है, लेकिन घरेलू दर्शकों के सामने दबाव भी दोहरा हो जाता है जब आप खास तौर पर चेस कर रहे हो मुकाबले में. पहला मुकाबला है सी ग्रुप का. सुदेश सालुंके और उनका साथ निभा रहे प्रयास कोहली मैदान में. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. पहला ओवर लेकर आएंगे गेंदबाज आयुष कोहली. स्ट्राइकर एंड के ऊपर प्रयास को देख सकते हैं. पहली गेंद, अंपायर का इशारा, गेम ऑन. हल्की सी अपील हुई थी. विकेटों के पीछे से अच्छी गेंद थी. तेजी हमें देखने को मिली, रफ्तार हमें देखने को मिली, पेस थी इस गेंद के ऊपर. बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी. डिफेंस करना चाह रहे थे प्रयास, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. जितनी डॉट गेंदें आती है उतना आपके ऊपर दबाव बढ़ जाता है. सिंगल को बचाने के लिए पूरी तरीके से ऑफ साइड पैक है और सीमा रेखा के नजदीक 2 खिलाड़ी मिड विकेट में और एक डीप लॉन्ग ऑफ में. अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, कोशिश जरूर होगी, लेकिन गेंद रुकेगी नहीं. आखिरकार गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिल जाएगा दूसरी गेंद के ऊपर यह पहला चौका. सो मच. शुरुआत दमदार होना क्रिकेट में जरूरी हो जाता है दोस्तों, चाहे आप बल्लेबाज हो या फिर गेंदबाज हो. क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं. यह प्रकृति का नियम है दोस्तों. और क्योंकि यहाँ पर नींव अच्छी होगी तो इमारत भी ऊंची और मजबूत बनेगी. 49 का टारगेट है. शुरुआत हो चुकी है. पहली दूसरी गेंद के ऊपर यह पहला चौका निकला था. आयुष कमबैक करना चाहते, प्रयास फंस चुके थे. ये ट्रैप था प्रयास के लिए. ऑफ साइड पूरी तरीके से पैक है. आपने स्क्वायर लेग लगा कर रखा है. गेंदबाजी हो रही है ऑफ स्टिक के बाहर और प्रयास को मौका देना खतरों से खेलने के बराबर हो सकता है. खिलाड़ी मौजूद थे. शुभम वानी क्या कर दिया मैदान में. प्रयास को जीवनदान देना आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है, लेकिन क्रिकेट होता है, इस तरीके के हालात बन जाते हैं. कोई जानबूझकर कैच नहीं छोड़ता, लेकिन कैच छूटा दिल जरूर टूटेगा. और जब तक प्रयास मैदान में होंगे बिल्कुल दिल जोरों से धड़कने लग जाएंगे. आयुष तैयार एक बार फिर से. अच्छी गेंद है, अच्छी गेंद है. डॉट गेंद की समाप्ति होते भी लाजवाब गेंदबाजी का नजारा. अब तक हाथ खोलने का कोई मौका नहीं दिया. एक चौका जरूर आया है प्रयास के बल्ले से, लेकिन पहली 4 गेंदें मैं तो कहूंगा आयुष कोहली के नाम के ऊपर यह बाजी रही है. पहले पावर प्ले में 5 रन स्कोर कार्ड के ऊपर सुदेश सालुंके ऑन स्ट्राइक. ओवर द विकेट से अगली गेंद, छोटी गेंद थी, मिस टाइमिंग है. फिर से मौका बनेगा. इस बार सुदेश जाएंगे मैदान के बाहर बिना खाता खोले.
पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ वाहल क्रिकेट टीम का। सुदेश का विकेट भी देखा, सब कुछ हो रहा है मैदान में। मुकाबला जबरदस्त तरीके से आगे बढ़ता हुआ, जिसे कहते हैं ना, जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है, और आए असूले पर आज तो टकराना भी जरूरी है, और टकराव जारी है मैदान में। पहली 5 गेंदे 1 विकेट के नुकसान के ऊपर सूरज स्मृति वोडाफोन वाहल टीम 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर देख सकते हैं। अंतिम गेंद आएगी इस पहले ओवर की। नया खिलाड़ी मैदान के अंदर आ जाएगा, बिपिन पावशे। ओवर द विकेट से गेंदबाजी आयुष कोहली के माध्यम से हो रही है। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर मौजूद है, मिड विकेट में खिलाड़ी है, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी मौजूद है, शॉर्ट पॉइंट है, शॉर्ट गली और कवर के क्षेत्र में खिलाड़ी है। लाजवाब ये गेंद है, लगातार दूसरी गेंद के ऊपर ये दूसरा विकेट है। बिपिन पावशे आएंगे, बिपिन पावशे चले जाएंगे। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर में रन आए केवल 5। अब आने वाली गेंद 18 है, 44 की जरूरत है। धन्यवाद धन्यवाद। त्याचबरोबर विनंती करेन, रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा ओनर ईश्वर शेठ पारगावकर यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा ईश्वर शेठ पारगावकर, त्याचबरोबर मिथुन शेठ मात्रे उल्वा या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या। त्याचबरोबर खरं तर पाहिला तर सामना मात्र 2 संघामध्ये वहाळ यजमान संघ खेळतोय, तर उल्हास शेठ घरत एक यशस्वी उद्योजक राहिलेत, त्यांच्याकडून वहाळ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात। उल्हास शेठ घरत तुमचंही सहर्ष स्वागत। त्याचबरोबर एका बाजूला मात्र दिगोडे जय माते दिगोडे संघ खेळतोय। या संघासाठी आपण पाहतोय एक आदर्श यशस्वी उद्योजक आणि माणसातला देवमाणूस समीर शेठ पाटील, आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अक्काजी टकळे ते दर्जेदार खेळाडू राहिलाय। या दोन्ही मान्यवरांकडून आपण दिगोडे संघाला शुभेच्छा देऊया। धन्यवाद समीर शेठ पाटिल और त्याचबरोबर अक्काजी टकले सर। ऑटो कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत शुक्रिया, सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। दूसरी तरफ दुबई से खबर आ रही है, 11 ओवरों में 67 की जरूरत है भारतीय क्रिकेट टीम को चैंपियंस ट्रॉफी के फाइनल में पहुंचने के लिए। विराट कोहली, केएल राहुल अभी भी है मौजूद, वहां पर भी हमारी नजरें बनी हुई है, लेकिन इस मुकाबले से हमारा ध्यान बिल्कुल भी नहीं हटा। 18 गेंदे 44 की जरूरत है। टाइम अलर्ट है, स्टॉप वॉच जारी है। जय माता दी दिगोड़े क्रिकेट टीम से हम गुजारिश करते हैं उनके कप्तान से तुरंत मुकाबला आपको शुरू करना है कि दिए गए समय में जाएंगे। दोस्तों मैदान में निवृत्ति पाटिल आएंगे गेंदबाजी में। 18 गेंदे 44 की दूरी है। रिवर्स कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। जाएंगे दोस्तों मैदान। गेंदबाज एक बार फिर से तैयार है। हेलो, तो सभी का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत करते हैं दोस्तों।
थोड़ी सी तकनीकी खराबी के लिए माफी चाहेंगे, लेकिन 16 गेंदे जीतने के लिए 39 39 रनों की अभी भी जरूरत है। मयूर घरत जो खिलाड़ी है, उस खिलाड़ी के लिए आकाश टकले गाउठान खिलाड़ी वहां पर मौजूद, मौका बनेगा। बड़ी मछली जाल में फिर से फंस चुकी है। प्रदीप मुंबईकर बैक टू दी पवेलियन, एक और सफलता। हम बात करें तो दोस्तों मयूर घरत यदि कैच लपकते तो आकाश टकले गाउठान इनके ओर से 5005 रुपए का बम्पर क्रैश प्राइज उन्हें दिया जाएगा। लेकिन फिलहाल मैदान के अंदर जय माता दी दिगोड़ी क्रिकेट टीम थोड़ी सी हावी है, क्योंकि रन बने हैं 10 3 विकेट के नुकसान के ऊपर। थोड़ी सी दबाव को महसूस करते हुए यहां से हम देख सकते वाल क्रिकेट टीम 49 की दूरी थी। पहले ओवर की दूसरी गेंद के ऊपर चौका आया, लेकिन आयुष कोहली की जादूगरी अंतिम के 2 गेंदों के ऊपर हमें देखने को मिली। पहले ओवर में 2 सफलता लगातार आई। सुदेश भोसले और बिपिन पावसे चलते बने थे और इस ओवर की पहली गेंद के ऊपर चौका जरूर लगाया था प्रयास ने, लेकिन उसके बाद का सफर प्रदीप मुंबईकर मैदान के बाहर लौटे। जबरदस्त मुकाबला बनता हुआ 15 गेंदें बचेगी और जीतने के लिए 39 39 रनों की अभी भी है आवश्यकता। कौन जीतेगा मुकाबला? याद रखना दोस्तों, क्रिकेट हर एक लूजर को लेजेंड बनने का एक मौका जरूर देती है। क्या वो मौका यहां पर पाएंगे खिलाड़ी, ये भी देखने वाली बात है। 15 गेंदे 39 की दूरी, थोड़ा सा स्लो क्रिकेट चलता है। मैं दिगोड़ी क्रिकेट टीम से कप्तान से गुजारिश कर दूं, गेंदबाज तैयार है निवृत्ति पाटिल, एक और सफलता है। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभवी खिलाड़ी है निवृत्ति, बैक टू बैक दूसरी सफलता। दिगोडा संघ म्हटलं की अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू राहिलाय कायम, आणि ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना सरपंच होण्याचा बहुमान पटकावला एक आदर्श खेळाडू राहिलेत मयूर शेठ घरत, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे। त्यांनी जर कॅच घेतला निलेश दादा तर समीर शेठ पाटील आणि अक्काजी टकले यांच्याकडून 5005 रुपये ची बक्षीस लागवली जाईल। आणि निलेश दादा यांच्याकडून सुद्धा 5000 5055 बघा, एक झेल पकडा आणि 10,000हून अधिक बक्षीस कमवा। तर मयुष्यासाठी खूप चांगले योगदान राहिलं। त्याचबरोबर वाळ संघासाठी पुन्हा एकदा उल्हास शेठ घरत यशस्वी उद्योजक यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। त्याचबरोबर विशालजी मडवी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत, त्यांच्या शुभेच्छांचं स्वागत करूया। जाएंगे हम मैदान में, लेकिन मुकाबला थोड़ा सा दूर है। 13 गेंदे 39, ये गेंद लेग स्टिक के बाहर से गुजरी। जिस तरीके से पंचा में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, अंपायर ने हमें दिखाया कि ये गेंद भी खराब है। 38 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली 13 गेंदों के ऊपर प्रयास के ऊपर दबाव और बढ़ता चला जाएगा। अब जब पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे प्रयास, उनके साथ खेल रहे 6ठे नंबर के खिलाड़ी आकाश गरत। 13 गेंदे जीतने के लिए 38 रन। इस बार कमाल की यह गेंदबाजी है, लेग स्टिक उखाड़ दे। एक और सफलता है इस ओवर की, यह तीसरी सफलता निवृत्ति पाटिल के नाम। समीकरण था 18 में 44 रन का, अब गेंदे बचेगी 12 और 38 रन की है जरूरत।
38 की आवश्यकता, लगभग 19 की औसत बरकरार रखनी है। आदरणीय सुरेश शेठ भगत यांचं मंचाकडे आगमन झालंय। सुरेश शेठ त्याचबरोबर राजेश दादा आपलंही सहर्ष स्वागत है, मनस्वी स्वागत। मयूर गरज स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, इसी खिलाड़ी के ऊपर लगभग 5,005 रुपए का इनाम है। आकाश टकले और बिल्कुल लगभग 10,000 रुपए का बंपर क्रैश प्राइज है। एक कैच पाहिलं ना तर समीर शेठ पाटील, आकाशदादा टकले यांच्याकडून 5,005 रुपये आणि त्याचबरोबर निलेशदादा पाटील दिघोडे यांच्याकडून 5,555 रुपये असे एकूण 50-55 अशी बक्षीस लगावली आहे। त्याच्यामुळे मनोहरजी खऱ्या अर्थानं एक झेलसाठी 10,000 अधिक बक्षीस मयूर शेठसाठी लागली आहे। क्या बात है, ये होता है हौसले अफजाई। छोटी गेंद थी, इसका पूरा फायदा उठाएंगे। तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं। यही खिलाड़ी दिगोडे के बीच में आएगा, रास्ता रोक के खड़ा है। पहली गेंद के ऊपर चौका आता है। जीतने के लिए 34 रन। मुकाबला दोनों तरफ अभी भी खुला है। प्रयास मैदान के अंदर एक जीवनदान के साथ खेल रहे, 6 में बनाए अब तक 14, लेकिन काम अभी भी पूरा नहीं हुआ। दोनों तरफ मुकाबला बैलेंस है, बराबरी पर खड़ा है। 11 गेंदे 34। छोटी गेंद थी, खिलाड़ी पीछे मौजूद है, क्या मौका बनेगा? प्रयास फंस चुके हैं, बड़ी मछली है जाल में। बिग फिश इन द नेट। जीत की आखिरी उम्मीद वो क्षमा बूझती हुई प्रयास कोहली गोज। अब समीकरण बचेगा 10 गेंदे 34। ऊपर जरूर चौका आया था, लेकिन उसके बाद प्रयास का विकेट नई संजीवनी देकर चला जाएगा दिगोडे क्रिकेट टीम को। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर रोहित चिरलेकर, उनका साथ निभा रहे अधीर भगत। अंतिम गेंदे 10 से जीतने के लिए 34 की जरूरत है। स्कोर बोर्ड हम देख सकते हैं, अकेले ने 14 रन बनाए थे। सुदेश सालुंके 0, विपिन पावशे 0, प्रदीप मुंबईकर 0, रोनित मात्रे 0, आकाश 0। अकेले ने लड़ाई लड़ी है। आड़ा बल्ला घुमाया, पीछे स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, 1 रन जरूर मिल जाएगा। 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं अब तक। मुकाबले में पूरी तरीके से पकड़ मजबूत है जय माता दी दिगोडे क्रिकेट टीम के, लेकिन क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलटेगी ये भी देखने वाली बात है, क्योंकि जब मुकाबला अंतिम क्षणों में पहुंचता है, दिल धड़काने वाले मुकाबले हम देखना चाहते। 9 गेंदे जीतने के लिए 33 की जरूरत। गेंदबाज तैयार, गति में मिश्रण किया था, पूरी तरीके से छक्का है बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब 8 गेंदे जीतने के लिए 33 की जरूरत। दिगोडे क्रिकेट टीम पूरी तरीके से हावी अब हो चुकी है इस मुकाबले में। लगातार बड़े स्ट्रोक खेलने होंगे मुकाबले जीतने के लिए। ग्रामीण टेनिस क्रिकेट में इस तरीके के हालात न जाने कितनी बार हमने देखे, मुकाबले जीतते हुए देखे। मिस टाइमिंग स्ट्रोक, सेफ लैंडिंग होगी, खिलाड़ी मौजूद है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। आंकड़ों का गणित हमें कह रहा है अंतिम गेंदे 7 है और जीतने के लिए 32 रन की जरूरत। 17 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर। घरेलू मैदान के ऊपर इस तरीके का प्रदर्शन दर्शक बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे, लेकिन ये क्रिकेट होता है, उस तरीके के हालात बन जाते हैं। गेंदबाज तैयार, 7 गेंदे 32। एक बार फिर से हमने देखा, लेकिन इस बार ऑब्स्टिक के बाहर गेंद आई, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। जो दुनिया झुकती है, केवल झुकाने वाला चाहिए। रन बनते हैं, बनाने वाला चाहिए। यहां से क्या मुकाबला खींचने में कामयाबी मिलेगी। 7 गेंदे 31 रन। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए अंतिम ओवर में लड़ाई करने के लिए। कैसा हो पाएगा यह भी देखने वाली बात है। रोहित चिरलेकर ऑन स्ट्राइक, 7 गेंदे 31 रन। जगह बनाकर खेलने की कोशिश थी, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 31, 31 की है जरूरत।
अंतिम गेंदे 6 है और जीतने के लिए 31 रन। मयूर घरत इस बार आएंगे गेंदबाजी में, कैच के लिए इसी खिलाड़ी को इनाम था, लेकिन यहां पर क्या देख सकते हैं गेंदबाजी में 31 रन को बचाना है। क्या मौका बनेगा, पहली गेंद तय करेगी इस मुकाबले का भविष्य। पहली गेंद आएगी वाइड, 30 रन की अभी भी जरूरत है। आईपीएल का मुकाबला में याद है रातों रात जिस खिलाड़ी को सुपरस्टार बना दिया गया था कोलकाता नाइट राइडर्स में, रिंकू सिंह को हमने देखा था। क्रिकेट में सब कुछ मुमकिन है दोस्तों, 5 छक्के मुकाबला बन जाएगा। एक और ये छोटी गेंद थी, एक और वाइड है, लगातार 2 वाइड, थोड़ा सा दबाव बनेगा मैदान में। 29 रन की अभी भी जरूरत है। यहां पर एक बड़ा हिट, मुकाबले में मजा आएगा, मुकाबला छोड़ना नहीं चाहेगी वाल क्रिकेट टीम। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और लड़ाई जारी है मैदान में। अब गेंदें बचेगी 5 और जीतने के लिए 23 रन की है जरूरत। सो मच, बचपन की याद है, भारत का पहला सुपर हीरो शक्तिमान। एक और छोटी गेंद है, ये गेंद भी वाइड है। 5 गेंदें जीतने के लिए 22 की जरूरत है। ये होता है मुकाबला, ये होता है दोस्तों क्रिकेट। ना हारना जरूरी है, ना ही जीतना जरूरी है, ये जिंदगी का खेल है, इसे खेलना जरूरी है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, यस इट इज अ बिग हिट, 4 रन्स, मिल जाएगा चौका। अब गेंदें बचेगी 4 और जीतने के लिए 18 की है जरूरत। चार गेंदे 18 रन, जबरदस्त से मुकाबला बनता हुआ। 6 में चाहिए थे 31, अब 4 गेंदे और 18 की जरूरत है। जैसे कहते हैं ना, तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी भी उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्या भरोसा करना दोस्तों, क्योंकि किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। मेहनत करनी होगी, लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। किस तरीके की बल्लेबाजी बनेगी, जैसे कहते हैं ना, उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो चेस मास्टर विराट कोहली में झलकती है। गेंदबाज तैयार, शॉर्टेज, मौका बनेगा, यस इट इज अ बिग हिट। 12 की जरूरत है, दर्शकों में उल्लास का माहौल है। अंतिम गेंदें 3 है और 12 की है जरूरत। यही वो खिलाड़ी थे मयूर घरत जिनके ऊपर लगभग 10,000 का प्राइस था, लेकिन यही खिलाड़ी मैदान के अंदर दबाव को महसूस करता हुआ। अब गेंदें 3 है और जीतने के लिए 12 की जरूरत है। दुबई से भी खबर आएगी, विराट कोहली आउट हो चुके हैं। 44 में 40 की जरूरत है भारतीय क्रिकेट टीम को, और यहां पर जरूरत है 3 गेंदें, 12 की जरूरत है। इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली नदी किसी से यह नहीं पूछती कि समंदर कितना दूर है। जबरदस्त मुकाबला, क्योंकि बातें कम और काम बड़े करो, क्योंकि दुनिया को सुनाई कम और दिखाई ज्यादा देता है। कौन बड़ा नाम करेगा, काम करेगा। अंतिम गेंदें 3 और जीतने के लिए 12 की जरूरत। चलो मुकाबला शुरू करना है, जिस रिदम में मुकाबला जारी है उसी रिदम में जारी रखना है। 3 गेंदें, 12 की जरूरत है। दिगोड़े या फिर वाहल, कौन मुकाबला जीतेगा? लाजवाब ये लड़ाई है स्ट्राइकर एंड के ऊपर। आदिर भगत, पीछे खिलाड़ी मौजूद है, गेंद का इंतजार करेंगे, दूसरे की कोशिश हर हाल में है। 2 रन का इजाफा होता है। अब अंतिम गेंदें बचेगी, 2 गेंदें 10 रन की कंपलसरी जरूरत है। 2 गेंदें 10 रन, जहां से डर खत्म होता है वहीं से जीत की शुरुआत होती है। 2 गेंदें जीतने के लिए 10 रन। मुकाबला कौन जीतेगा? जबरदस्त ये लड़ाई है। मौज लो और क्रोज लो, ना मिले तो खोज लो। जीत की खोज जारी है मैदान में।
अंतिम क्षणों में अधीर भगत ने जान डाली है मुकाबले में। अंतिम 2 गेंदे 10 की जरूरत, ये गेंद तय करेंगे इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का रिजल्ट, इस मुकाबले का भविष्य। 2 गेंदे 10, छोटी गेंद, ये गेंद आएगी वाइड। दबाव है, दबाव भरा माहौल है, दिल जोरों से धड़क रहे हैं, सस्पेंस थ्रिलर, ये मुकाबला जारी है। ये क्रिकेट का नाटक, ये क्रिकेट का ड्रामा अब शुरू हो चुका है। बिल्कुल, गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच। यस यस, इट इज अ बिग हिट, बिग सिक्सर। 1 गेंद और जीतने के लिए 3 की है जरूरत। व्हाट अ मैच। एक गेंद कंपलसरी 3 रन की जरूरत है। जब कोई हाथ और साथ दोनों ही छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला भेज देती है। इसी का नाम जिंदगी है, इसी का नाम क्रिकेट है। अंतिम गेंदे 6 थी, 31 की जरूरत थी। रिंकू सिंह का वो छक्के में याद है, अधीर भगत को कोई नहीं भूलेगा। अंतिम क्षणों में मुकाबला आ रहा है। अंतिम 1 गेंद 3 की जरूरत है। सबसे बड़ा गुरु ठोकर है, खाते जाओ सीखते जाओ। 1 गेंद 3 की है जरूरत। जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल ये मुकाबला है। जबरदस्त ये लड़ाई है। कुछ लोग अकेले होते हैं और अकेले ही काफी होते हैं। अंतिम 1 गेंद 3 की है जरूरत। हर मुमकिन प्रयास किया जाएगा। सभी के दिल जोरों से धड़क रहे। क्या मुकाबला बना है, केवल तालियों की आवाज आनी चाहिए दोस्तों। 1 गेंद 3 की आवश्यकता, तालियां सुनाई देनी चाहिए। वहाल या फिर दिगोड़े, व्हाट अ मैच। बड़े स्ट्रोक की तलाश, 1 रन तो आसानी के साथ है। दूसरे की कोशिश होगी, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। तीसरे के लिए क्या जाएंगे और मुकाबला रहा तर मनोहर पाटील जी, आपण एक इथे रिव्ह्यू घेऊया। निलेश दादा पाटील, आपल्याला काय वाटतं या विजयाबद्दल? नाही, माझा पूर्णपणे त्याच्यावर विश्वास होता का तो मॅच जिंकवेल। मी सुरुवातीपासून जेवलेला 6 मारले, रिव्हर्सला 2, त्यावेळेला मी सर्वांना हात दाखवते का माझ्याकडे बघा, त्याला त्या साईडने बॉल करा सांगा, तो लेरे करतोय। पण कोणी लक्ष देत नव्हता, त्यांचा क्रिकेटमध्ये लक्ष होता। पण कसं का होईना मयूर घरतनी मॅच जिंकवली, याचा आनंद आहे। स्वर्गाला हात लावून आले तरी सांगतात की आमचा जीव तिथे होता, जवळपास टच केलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं अभिनंदन। आणि हा जर सामना मयूर शेटवरून गमावला असताना तर उद्याचा वाढदिवस इथेच साजरा झाला असता। काय मत आहे? नाही, आम्हाला खरं तर वाढदिवस इथंच साजरा करायचा आहे। आमच्या गाडीमध्ये पटाके बिटाके सर्व आणलेलं, म्हणून आम्ही जिंकलो आणि जिंकासाठी त्याला ओव्हर टाकायला सांगितली। खूप खूप अभिनंदन आणि अभिनंदन। आणि मयूर शेठ तुम्हाला